हाय सगळ्यांना, सकाळचं वातावरण पाहून घ्या. चिमण्या मस्त चिव 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 करू राहिल्या. कसं आहे, दिवसभरात चिव चिव करतात, पण सकाळी सकाळी लय मस्त वाटते. भारी आवाज येते याचा चिमण्याचा. सूर्याचे किरण पडू राहिले मस्त कवडे कवडे दारात दारात. म्हणजे अजून ऊन काही आलं नाही, अंधार अंधारच दिसू राहिला सगळा. थंडी तर मरणाची पडू राहिली, अजूनही थंडीच वाजू राहिली. बाहेर मस्त ऊन तपलं, पण तरी घरात आल्यावर एकदम थंडच आहे. तर या मग चहा घ्यायला सकाळचा. आज तर मेळ लावलाच नाही, कसंही करून व्हिडिओ शूट करायचा. पहिले मोबाईलचा मेळ लावला, कुठून शूट करता येईल, कोण्या जागी ठेवला तर मी बरोबर दिसीन, गॅस बरोबर दिसीन, आणि मगच ठेवला चहा. योग्य राहिला होता. अतिच करून घेतो मस्त भाजी, कारण तुम्हाला माहीत आहे की रात्री मी स्वयंपाकच नाही केला. रात्री स्वयंपाक नाही केला तर सकाळी स्वयंपाक करावं लागते. रात्री केला होता फक्त भात, तो भातही उरलेला आहे जरासा, पण तरी स्वयंपाक करून घेतो आता. सकाळी स्वयंपाक केला तर बरं येते, नाही तर मग आणखी जरासा उशीर झाला की लय जीवार येते, आणि जेवण करायला जास्त टाईम होते. बनणार आहे वांग्याची भाजी. वांगे मस्त कवडे कवडे, आणि हे वांगे दिसायलाही कसे, पण याची भाजी लय मस्त होते, आणि एकटीसाठी बरोबर आहे ते. एवढेसे वांगे बारकी चिरके. गॅस तर एकदम फास्ट करणे बाप्पा. आलाय बी चहावर. आता ना संडस आणली होती, संडस नाही आणली होती, आणि मी मोबाईल ठेवला आता दरवाजात, आणि दरवाजात ठेवल्यावर मला आता तिकडे जाता येत नाही. त्यासाठी मी आता घेतो भांडे आणून सगळे इकडे, कारण की अति भांडे ठेवायला जागा नाही. भांडे ठेवतो मी बाहेर, आणि स्वयंपाक करतो घरात. येणं जाणं चालूच राहते. आणि दरवाजात ठेवला आता मी स्टँड, आणि स्टँडवर लावला मोबाईल. हे आणले भांडे, टोपल्या. संडास इकडेच ठेवली, संडास तर तिकडे नाही. भांडे आहेत का नाही आहेत. चहा शिजेलो, चिरून घेतो आता वांगे, कारण दुधाचा चहा आहे, जरासा शिजल्यावरच त्याला चव येते मस्त. पण आता हे वांगे गोल गोल कापू का कसे कापू हेच नाही समजू राहिलं. गोलच कापून घेतो. गोल कापल्यावर मस्त दोडक्यासारखी वाटू राहिले. ही वांगे एवढे चांगले आहेत की वांगे एक काही अशी बी नाही. हे झाले आपले वांगे कापून, मस्त कापले असे गोल गोल. आणि आता या तुम्ही बी चहा प्याले. वांगी कापेलो, चहा बी शिजला मस्त, आणि आटला बी. आणि चहा पेल्यावर असं धुई द्यायचं पाणी बाहेर नेऊन टाकायची काही गरज नाही, कारण चहाचा गंज असते खाली, त्याच्यात जमा करून ठेवतो पाणी. एकदाचे मग भांडे नेले की नेले बाहेर. तर मस्त वांग चटणीचं, हिरव्या मिरच्याच्या. असं नाही की चांगली भाजी व्हायसाठी लय मोठे मसालेच लागतात. कधी भाजीपाला असला की आवडजवड केला की मस्त लागते. म्हणजे चटणीतलं म्हणा, तेला मिठातलं म्हणा, हे जरुरी नाही की त्याला मसालाच पाहिजे म्हणून. चहा पेल्यावर घेतली मी भाजीची सगळी तयारी करून. टमाटर, कांदा, आणि हिरवा सांबार, आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. आणि मोठ्या घरापेक्षा लहान घरच चांगलं असते. एका ठिकाणी बसलं की, आता तुम्ही पाहू शकता की एवढीच जागा आहे मला वापरायला, पण एका ठिकाणी बसलं की सगळं जाग्यावरच आहे पसारा. उठून नाही जावं लागत कुठे. सगळ्यात पहिले तेल टाकलं कढईत, आणि आता कांदा. तेल जरासं उशिरा टाकलं कढईत तर कढई लवकर तपली, आणि कांदा टाकता बरोबर आवाजही यायला लागला सूर मस्त. कांदा टाकायची, चटणी होऊ द्यायची मस्त. हिरवेच वांगे, हिरवी चटणी, हिरव्या चटणीत टाकायचं मस्त. हळद थोडीशी टाकून झाल्यावर टाकायचं त्यात टमाटर.
टमाटर होऊ द्यायचं मस्त, कारण आता कढईतलं तुम्हाला तर काही दिसणार नाही. हा दरवाजा आहे आणि वरून अंधार आहे. टमाटो व्हायसाठी मस्त बारीक याच्यात टाकायचं थोडंसं मीठ. कांदा आणि मिरची व्हायला जास्त काही टाईम लागत नाही, पण हे टमाट्याचा लय गोड असते, याला जरा जास्तच टाईम लागते. त्याच्यात संबारे टाकून घेतो आता मी. टमाटा याच्यासाठी होऊ द्यायला लागते कारण की वांगेला कवडे आहे आणि वांगे शिजून येतात, पण कधी कधी टमाटर शिजून येत नाही, म्हणून टमाटर जरासं बारीक करावं लागते भाजी. हे झालं टमाटर बारीक आपलं मस्त, आणि याच्यात टाकायची मी वांगे. आणि याच्यावर ठेवतो आता झाकण. गॅस कमी केल्यावर मस्त वाफलतात ते, आणि तिखट मीठ मस्त भरते त्या कवड्या कवड्या वांगे. आणि तीच चुरून घेतो आता पीठ. आणि हा आपला तुटला गंज भला कामात येऊ राहिला माल्या. पाण्यावर झाकणही होते आणि पाणी घ्यायला होते. मिठाचा डबडा हाय म्हणाले, पण मीठ घ्यायला लागले की भलं मीठ जास्त पडते, कमी पडायचं नावच नाही. पण एवढं मोठं मिठाचं घेलो की नाही, एवढीशी यातच भरून ठेवलं. लय काही जास्त नाही, एक चाळणी पीठ घ्यावं लागते. 2 पोळ्या झाल्या पाहिजे. आताचं संध्याकाळचं सकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी झालं पाहिजे, आणि संध्याकाळी स्वयंपाक केला तर सकाळी उरलं पाहिजे, असा हा कार्यक्रम चालू आहे. पुढे आता सध्याच घेते मी पोळ्या टाकून. वांग तर मस्त तेलातच शिजलं, पण जरासं पाणी टाकतो आता याच्यात, कारण लय सुक्क होणार आहे ते. हे शिजू देतं आता जरासं, पण भाजी शिजेलो पण वांग वापलेलं कुठे चुरून घेतलं. हे पीठ ठेवलं मुरायले. आता 2 पोळ्या घेतो जागीच टाकून आणि शेकून आणतो चुलीत तर इस्तो असेल आता, कारण की सकाळी पाणी तर पुरायले. तर भांडे फक्त जमाच करू राहिले मी. हे पा झालं मस्त वांग आपलं सुक्क. थोडंसं पाणी टाकलं, थोडासा ओलावा आहे, काढून घेतो आता डब्यात. सारे भांडे कुंडे सारे अति जमा करू राहिली घरात. आता टाकणार होती 2 पोळ्या. चहा भाजी स्वयंपाक उरकले काम, भांडे घासले की जेवण कधी करा. तिथे मुरलं मस्त, आणि चुलीत इस्तोय पाहून आली. चुलीत इस्तोय आहे मस्त. 2 पोळ्या टाकतो आता. चुलीत शेकून मस्त फुलके करायचे 2, आणि मग 2 टाईम टेन्शन नाही. सारं लोटांगण घ्यावं लागते अतिस. आणि चुलीतले फुलके करायसाठी जराशी पतलीच पाहिजे. पतली असली की एकदम अशी कडक होते, मस्त लाल भुरई भाजली की एकदम हे लागते, चांगली लागते. मी अतिच बसेला आईनं शेकून आणल्या पोळ्या, अशा शेकल्या मस्त लाल जरा. आणि हे पोळी आणलो अजून हे झाली नाही, ताव्यावरची पोळी. चूल चालू असली की याले म्हणतात चुलीचा पावर. ते पोळी शकून मी आईजवळ दिली, आईनं शकूनही आणली. अजून ही पोळी चालूच आहे गॅसवर शकणं. भात गरम करून घेतो ना आरतीस मी आता. हे घे स्वयंपाक तर उरकला, आणि थोडासा रात्रीचा भात आहे उरेल, तो घेतो गरम करून. आणि डबल मग गॅसजवळ बसायचं काम नाही, आणि भांडे बी खरकटे व्हायचं काम नाही. रात्री लवकर लक्ष नाही दिलं तर जरा खातही लागला. इजला का इजतो चुलीतला, मग अजून झाली नाही म्हणून म्हणलं पोळी. चला भातही झाला गरम. आता घासायच्यात फक्त भांडे. किती ते जर हात दुखून राहिला काय गौरी नाही त्या
सांगू आणि गरम गरम ठेवल्या दवडीत की हे नरम होतात, पण आता पर्याय नाही इकडे तिकडे ठेवायले, कारण सगळ्या इकडे कापूसच आहे. पण काही असं रात्रीचा भात नाही मस्त झाला आता, पण थोडासा खारच झाला होता, त्यासाठी नुसता भातच नाही गेला. भात उरला तर तोही आता गरम करून ठेवला. आणि मी आवडतो आता पसारा आणि घासतो भांडे. तुम्ही व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.